मुलाला अमेरिकेत टेन्शन, जॉब नाही मिळाला तर काय होईल, आणि बापाला भारतामध्ये टेन्शन, मुलाला तिथे जॉब मिळाला नाही तर काय होईल. सध्या ट्रम्पमुळं अशीच वाईट परिस्थिती झालेली आहे जॉब मार्केटची अमेरिकेमध्ये. कारण खूप साऱ्याच मुलांचं आता शिक्षण संपत आलेलं आहे. त्यांना पुढच्या काही महिन्यांमध्ये जॉब नाही मिळाला तर त्यांना परत भारतात यावं लागणार आहे. आणि त्या मुलांना या गोष्टीचं जास्त टेन्शन आहे, जे 70-80 लाख रुपयाचं एज्युकेशन लोन घेतलेलं आहे ते भारतात आल्यानंतर कसं नील करायचं. कारण ह्या एज्युकेशन लोनसाठी आईवडिलांनी आपलं घाण ठेवून आयुष्यभराची पुंजी त्या शिक्षणावरती खर्च केलेली असते. आणि मित्र, फक्त हे त्या मुलांबाबतीतच नाही, जे मुलं ऑलरेडी जॉब करतात आहे अमेरिकेत त्यांनाही टेन्शन आहे कधी ट्रम्प बाहेर काढेल माहिती नाही. आणि इथल्या आईवडिलांना टेन्शन आहे, मुलांना जर कधी तिथे जॉब मिळाला नाही ती मुलं डिप्रेशनमध्ये नको जायला. तर ही आईवडील त्या मुलांना समजत आहे की बेटा काही प्रॉब्लेम नाही, जॉब नाही मिळाला तरी तुम्ही परत या, इथे आपण सगळं परत उभं करू. एज्युकेशन लोनसाठी घर गेलं तरी चालेल पण मुलगा हातचा जायला नको. एवढी वाईट परिस्थिती सध्या आईवडिलांची झालेली आहे ज्यांची मुलं अमेरिकेत शिकायला गेलेली आहे. तुमच्या आजूबाजूला पण काही अशी मुलं असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, खरंच अशी परिस्थिती आहे का. आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अमेरिकेत मुलांना शिक्षणाला पाठवण्याची खरंच गरज आहे का, आणि पाठवायचंच असेल तर काय काळजी घ्यायला हवी. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू.